अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. एक सरसकट विधान केलं जातं, प्रेम आंधळं असतं पण डोळसपणे म्हणे संसार करायचा असतो. आता आंधळं प्रेम आणि डोळस संसार हे अगदी विरोधाभास आहेत की नाही, पण त्याची व्याख्या अशी आहे, जात पात धर्म भाषा आणि प्रांत याच्या अटी न येऊ देता निस्सीमपणे बेधडक बेफाम केलेलं प्रेम म्हणजे आंधळं प्रेम. पण ते निभवण्यासाठी मिळणारी ताकद, त्याचा आदर्श पुढच्या पिढीला मिळावा यासाठी सजग मार्ग आखला जातो, तेव्हा ते डोळस संसारात रूपांतर होतं. अशाच आंधळ्या प्रेमाची आणि सजग संसाराची म्हणजे डोळस संसाराची ही सुंदर प्रेमाची गोष्ट. यांच्या मैत्रीला म्हणे आता 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि लग्नाला 41 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशाच या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार आणि त्यांचीही म्हणजे आमचीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि बरंच काही वैभवी म्हणजेच नीमा पवार. त्यांचं आपण स्वागत करूया. प्रमोदजी, नीमाजी, नमस्कार. 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 वा 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 वा. हे कोण फॉरेनची मैत्रीण आणली असं मला आता वाटतंय, पण महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं निमते तुझं, प्रमोद सर तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेमाच्या गोष्टीतली मज्जा आता ऐकायची आहे, तर आपण बसूया. ये निमते. माझ्यासमोर दी प्रमोद पवार आणि प्रमोद पवार बसलेले आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. हो. मनस्वी अभिमान, अभिनंदन आणि काय काय बोलू, खूप कौतुक आणि सर्व महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं भरपूर आशीर्वाद. 50 आणि तुमचं प्रेम खरं याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. हो. 50 वर्ष सातत्यानं काम करणं, ते रसिकांना आवडणं आणि त्यांनी प्रेम करणं, हो. हीच तुमची खरं तर ऊर्जा आहे. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा मी देते. नीमाताई, निलिमाताई, वैभवीताई, जेव्हा मी असं म्हटलं की प्रमोद पवार आणि वैभवी पवार येणार आहे, तर त्यामुळे कोण ही वैभवी पवार अशी कुजबूज झाली आमच्याकडे. काय आहेत ही नावं सगळी, काय म्हणजे नीमा, निलिमा काही वैभवी? खरं माझं नाव निलिमा. निलिमा. निलिमा, नीलम. अच्छा. आणि मग बरीच माझे मित्र मला निमा 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 करत चिडवायचे. म्हटलं निमा, म्हटलं नको, हा नकारात्मक शब्द आहे. म्हटलं न काढूनच टाकायचा. म्हटलं निम्मा शिम्मा. निम्मा शिम्मा. आमचा मित्र विजय कदम मला असं नेहमी चिडवायचा. म्हटलं मी नाही, आता मी न काढणार म्हटलं. आणि मी एकदम वैभवी नाव ठेवून म्हटलं जरा जरा कसं वैभवात वाढल्यासारखं वाटतं जरा. वा वा वा. मला आवडतो वैभव वगैरे असं चांगलं. हा, मुळात वैभवात म्हणजे राजघराण्यातलीच तू आहेस. राजे गाडगे, क्या बात आहे. त्या घराण्यात मला आवडतं. हो, व्यवस्थित राहायला आणि छान राहायला आवडतं. हो, जसं असेल तसं पण चांगलं राहील. वा 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 वा. प्रमोद आणि वैभवी, खरं तर हे वैभवी नाव ठेवल्यामुळे खरं तर तो एक फोर्स मिळाला तुमच्या वैभवाला आणि घरामध्ये वैभव नांदलं. पण मुळात ही ठिणगी पडलीच कुठे, कुठे झुंज लागली ही अशी तुमची? तिथेच झुंज लागली. 1981 साली आम्ही चंद्रलेखाच्या नाटकात भेटलो. बर. आणि तिथे खरं तर हिच्या मागे बरेच लोक लागलेले असतात त्याही वेळेला. आणि हे काय आपल्या हाताला लागणार नाही वगैरे असं मनात असल्यामुळे असेल कदाचित की तालमीला वगैरे ही सायकलवरून जायची. ते बघायचं म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे प्रकरण. आणि तालमीत काय झालं होतं, एकदम इथे जरा मस्करीच करायची म्हणून चप्पल लपवून ठेवली
आणि इतकं ते प्रॉब्लेमॅटिक झालं की तिला जायला चप्पलच नाही, कारण ती लपवली कुठे तेच आठवे ना. आणि ती मग नवीन चप्पल घेऊन द्यायला लागली. तिथपासून सुरुवात झाली. पहिला नमस्कार केला, नतमस्तक झाल्यानंतर अगदी. खरं झालं. पण वैभवी, मला असं कळलं की तुझ्या पाठीमागे इतकी मुलं लागत असून सुद्धा प्रमोद पवार यांना तूच मागणी घातलीस ना? हो. हे काय, कसं काय म्हणजे? कारण ना मला त्याच्यामध्ये खूप असं म्हणजे सांभाळणारा किंवा वेगळं मला त्याच्यामध्ये काहीतरी आढळलं. केअर करणार, दुसऱ्यांची केअर करणारा. म्हटलं ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. हा माझ्या मागे नाही लागत. आणि मला असे मागे लागणारी म्हणजे असं लोचट वाटायची. शी काय मागे लागतात, मला नाही आवडायचं ते. आणि ह्याच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसला मला, की खूप मेहनत करणारा आणि खूप सगळ्यांची काळजी घेणारा. नाटकामध्ये दौऱ्यावर पण प्रत्येकाला काय हवं नको ते बघणारा. म्हणजे मला याच्यात वेगळंच काहीतरी दिसलं. अक्षरशः असं आमचं प्रेम म्हणजे असं नव्हतं की अट्रॅक्शन वगैरे असा भागच नव्हता. एक प्रेमाचं वेगळं काहीतरी मला जाणवत होतं त्याच्यामध्ये, की केअर करणार होता, प्रत्येकाची काळजी घ्यायचा, कुठे हवं नको ते. म्हणजे मला एकदम खूप बरं वाटायचं. कोणी आलं ना मला भेटायला, प्रमोद तो आला बघ ना, मग हा जाऊन काहीतरी सांगायचं, ती नाहीये जरा बिझी आहे, नंतर भेटा. म्हणजे मला याचा आधार वाटायचा. आजकाल बाउन्सर असतात ना, हो 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 हो, मंत्र्यांच्या बरोबर, नट्यांच्या बरोबर, तसं मी तिचा आणि जरा कोण आलं मला फोन, बघ ना जरा कोणतरी मला विचारते. म्हणजे हा माझा आधारच होता. म्हणजे त्या आधार दादा, मी त्याला दादाच म्हणायचे ऍक्च्युली लग्न झाल्यावर पण. हे देवा, दादा. मला खूप कॉन्फिडन्स होता त्याच्याबद्दल आणि खूप मला बरं वाटायचं ह्याच्या बरोबर असलं की. काळजी नसायची हा माझ्या बरोबर असला तर. म्हटलं हेच आपलं खरं आहे. म्हटलं बाकीच्यांचं काही खरं नाही. बरोबर. मीच ह्याच्या मागे लागले. हा बघायचा पण नाही, म्हणजे जास्त काय मला भाव नाही द्यायचा, म्हणून मला जास्त तो आवडला. जो मला भाव देत नाही तो मला जास्त आवडला. मग कसं विचारलंस तू त्यावेळेला? काय नाही, असंच झालं. म्हणजे नेहमी भेटणं, दौऱ्यावर घरी येणं जाणं वगैरे असं सुरू आहे. हा, पण राजे पवार आणि राजे घाटगे यांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा खऱ्या अर्थाने झुंज दोन घरांमध्ये. काय झालं, काय एवढा विरोध? आमच्या आयुष्यामध्ये झुंज कशी झाली, सुरुवातच झाली नाटकापासून. काय झालं, हिच्या आईने 1 वर्ष अगोदर विचारलं चिठ्ठी लिहून की बाबा माझ्या मुलीशी लग्न करशील का. त्यावेळेला मी उत्तर दिलं नाही तर कदाचित तिला राग आला असेल, कारण ते राजे घाटगे ना, अभिमान, राजे भोसले. आज तुम्ही म्हटलं तर नाही दिलं याचा, आणि मी येतोय जातोय याचा अर्थच मुळात की ती मला आवडलेली आम्ही, आणि पुन्हा 96 कुळी, त्यामुळे ते महत्त्वाचं होतं. त्यामुळे माझ्या घरचेही जरा खुश झाले होते, अशी जर मुलगी असेल तर चालेल वगैरे. आणि वर्षभरात ना कोणतरी एक महाराज आहेत यांचे, त्यांनी सांगितलं की, आणि ते त्यांचं मौन चालू होतं, त्यांनी लिहून दिलं की यांचं पटणार नाही. आता महाराष्ट्रातले जितके लोक हे सगळं बघतात, अगदी तू सुद्धा, तू मला सांग किती पटतं आपलं नवरा बायकोचं? कधीच नाही. म्हणजे आमचे हे आणि आमची ही, इथे सांगताना कसं ही आमची ही आहे वगैरे असं, आणि नंतर कशाला तू असं केलंस, का कशाला असं बोललास, असं होणार. बरं, हिने मला अगदी तंबी देऊन ठेवली, पळवून आणलं असा शब्द वापरायचा नाही. मी माझ्या मर्जीने आले म्हटलं. तर ते हो खरंच आहे, कारण तिची मर्जी नसती तर मी पळवून आणलंच नसतं ना, कारण ती आली नसती बेसिकली. पण ती एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण पत्रिका छापली आणि 9 डिसेंबरला लग्न, आणि 2 डिसेंबरला हिच्या मैत्रिणीचा फोन आला. त्यावेळेला फोनच होते की निमाने जाताना चिठ्ठी दिली, तिची आजी खूप सिरियस आहे आणि हिला घेऊन गेले. तरी हिने त्यावेळेला दाखवलेला चाणक्यपणा, पटकन चिठ्ठी लिहून शेजारच्या म्हणजे 2-3 बिल्डिंग सोडून मैत्रिणीकडे ती चिठ्ठी देऊन गेली. मी घेतली आणि वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग मी हिच्या मावशीकडे गेलो भायखळ्याला, तर ती म्हणाली असं काहीच नाही आहे, बरी आहे. मामाकडे गेलो ग्रँड रोडला, ते म्हणाले असं काहीच नाही झालेलं. बरं, तिथलं वातावरण बघितल्यानंतर मला काहीतरी फिशी, असं म्हणजे कोणीतरी डाऊट असेल काहीतरी असं, आणि कळेच ना. बरं, त्यावेळेला मोबाईल नसल्यामुळे संपर्क साधणं हेही शक्य नव्हतं. पण ज्यावेळेला लक्षात आलं की हिला पळवण्यात आलेलं आहे, म्हणजे हिच्याच आई वडिलांनी तिला, कारण त्यांना माझ्याबद्दल काही कॉन्फिडन्स नसावा कदाचित, असेल त्यावेळेप्रमाणे. निश्चितच असणार की बाबा हा काय आहे. बरं, मी 10x12च्या घरात राहत होतो आणि कॉमन संडास वगैरे अशा ह्याच्यामध्ये माझी मुलगी कशी जाऊन राहणार वगैरे, ते त्यांच्या मनात असणार. बरोबरच होतं ना, अगदी बरोबर आहे. आणि ते देखील
त्यांच्या ह्याला मी धक्का लावू इच्छितच नव्हतो. ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यातच राहावं. पण मला असं वाटतं की एखाद्यावर असा विश्वास टाकावा जो हिने टाकला होता की हा काहीतरी करून दाखवेल, करेल वगैरे, असा कॉन्फिडन्स हिला होता. मग वर्षभरात काय झालं माहीत नाही, विरोध, पूर्णपणे विरोध. नाही हे करायचं, घेऊन गेले हिला, नंतर कुठे ठेवलं माहित नाही, शोध आई वडिलांनी पळवून नेलेली पहिली केस असेल ही. हो. आणि मला हिला शोधावं लागलं. बरं, शोधावं लागलं म्हणजे मी कल्याण स्टेशनला जवळजवळ 7 ते 8 तास उभा होतो. म्हणजे समजा हिला जर त्यांनी सांगली सातारा साईडला नेलेलं असेल तर ते तिथून तिकडे येतील, ट्रेन बदलून दिग्रसला जातील आणि दिग्रसला त्यांच्या महाराजांचा काहीतरी सण होता, गुरुपौर्णिमा होती, तिकडे जातील म्हणून सगळ्या गाड्या बघायच्या. ते बघितल्या मी तर ते नाही. मग मी आता शिरोमणीताई ज्या आहेत आपल्या सुषमा शिरोमणी, त्यांनी मदत केली त्यावेळेला. त्यांच्या ओळखीचे तिथले आमदार आणि मंत्री होते. तर दिग्रसला म्हणजे तिथे जाऊन त्यांनी गाडीची व्यवस्था केली. मग त्या दिग्रसच्या गावात जाऊन महाराजांच्या इथे जाऊन आलो. मामा मला बघितल्यानंतर उडाले, तुम्ही कसं काय आलात? म्हटलं असं असं झालं. तर तसं काहीच नाही आहे, ती बरी आहे आणि तिला कुठे ठेवलं आहे आम्हालाही माहीत नाही, संपर्कच करता येत नव्हता. बापरे. मग तिकडून परत इथे आलो, मुंबईत आलो. म्हणजे मग येता येता आम्ही ते शेगावच्या महाराजांचं दर्शन वगैरे करत आलो. आणि ही नाही, आमचे मित्र त्यावेळेला माझ्याबरोबर होते. माझे एक बॉस होते देशपांडे साहेब म्हणून आणि राजापुरे. त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे ते प्रेम होतं आमचं एकमेकांच्यावर. मी MTNL मध्ये कामाला होतो ना, त्यामुळे सगळे. आणि शोधतोय नाही. एक दिवस मला पत्र आलं, आईने सांगितलं, हे बघ ती नाही आहे ना, तिचा शोध लागत नाही ना, तू एक काम कर, तू दुसरी मुलगी बघ आणि त्या दिवशी लग्न करून टाक. म्हटलं नाही, ते शक्य नाही. मला ती कुठे आहे, काय आहे, तिची मानसिक अवस्था काय आहे ते बघू दे. तुझी काय अवस्था होती? तुला कुठे नेलं होतं? मला ते गावाला म्हणजे बहादूरवाडी नावाचं गाव. बहादूरवाडीला. हे कुठे येतं? इस्लामपूर आहे. इस्लामपूर वरून आष्ट म्हणून एक सांगलीचा तो रस्ता. तर तिथे मध्ये एक गाव आहे बहादूरवाडी. त्या बहादूरवाडीला इनामदार आहेत तिथले घोरपडे, त्यांच्या घरात हिला लपवून ठेवलेलं. ते आमचे ओळखीचे असे. काय रडून वगैरे एकदम गोंधळ? हा, मला काहीच कळे ना. आता आपण आई वडिलांपुढे काहीच बोलू शकले नाही मी. पण नेतात म्हटलं आता कसा विरोध करणार आणि कसं हे करणार. म्हणजे मला खोटंच सांगितलं की आजारी वगैरे असं, म्हणून मी गेले त्यांच्या बरोबर. ठीक आहे म्हणून मी जाता चिठ्ठी देऊन गेले, म्हटलं मी जाते वगैरे. आणि तिकडे गेल्यावर मग मला जरा वेगळंच वाटायला लागलं. इथे तर काय सगळं व्यवस्थित आहे. आणि ते तर जाऊ दे, आठवतं ती हिने ट्रेनमधून उडी मारण्याचा पण प्रयत्न केला होता ते. म्हणजे हे त्यावेळेला तिने मला सांगितलं, तिला आठवण करून. हो काय? मला नाही, मी विसरून गेले सगळं. तुझ्या ह्याच्यामुळे मी सगळं विसरले. चांगलं म्हटलं चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या मुली होत्या त्यांच्या घरातल्या घोरपड्यांच्या, त्या मैत्रिणी झाल्या. वारणा कॉलेज होतं तिकडे त्या जायच्या, मग ही तिकडे जायची. त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये तिकडचा जो नोकर होता त्या नोकराच्या डब्यामध्ये हिने पत्र लिहून टाकलं. ते काय दळणाचा डबा गिरणीवर घेऊन चाललेला तो. तर म्हटलं कुठे चाललंयस? दळण टाकायला. म्हटलं माझं एक तिला मी सांगितलं माझ्या मैत्रिणी जरा माझं काम कर नाही असं. हे तिलाही माझ्याबद्दल जरा वाटत होतं ना. तर मी चिठ्ठी लिहिली याला असं असं मी इकडे इकडे आहे वगैरे असं, आणि त्या डब्यात टाकली आणि त्याला सांगितलं टाक म्हणून तिकडे पोस्ट ह्याच्यात ना टाकायला. पोस्टातून मला मिळाली. हा, त्याला म्हटलं टाक तिकडे जरा प्लीज, ऍड्रेस लिहायचा वगैरे. तेव्हा त्याला कळलं काय ते 2-3 दिवसांनी मला वाटतं पत्र मिळाल्यानंतर कळलं की हे अमुक कुठे आहे ते. मी सांगितलं का मला ह्याची अवस्था मला जाणवत होती की हा किती वेळा झाला असेल. हिने शहाणपणा केला होता त्याच्यात, तू दुसरी मुलगी बघ आणि लग्न कर, माझं काही खरं नाही वगैरे असं तसं. मग काय शोधून काढलं ना, पळवली ती. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने काय होतं मला माहित नाही. 2 झेंडे घेतलेले होते, एक काँग्रेसचा असेल आणि एक शिवसेना. टेम्पोला लावलेले होते, मागे गवत टाकलेलं होतं, त्याच्यावर गादी टाकलेली होती. आम्ही 2 जण वडील वगैरे असे सगळे आलो होतो. मग ती वरात तिकडून तिकडे आली. पण चक्क. आणि इकडे आई वडील तिचे आले होते, त्यांना भेटायला सोडून आले तिकडे की ह्यांच्याकडे राहा वगैरे थोडे दिवस. तर त्यांना भेटायला गेलो, ते रमेश राजापुरे आणि मी वगैरे. तर ते म्हणाले की कोण आहात तुम्ही, काय संबंध तुमचा? आणि म्हणजे भिकाऱ्यासारखं आकडून दिलं.
तुम्ही भिकारी आहे, तुमची लायकी नाही माझ्या पोरीशी लग्न करायची वगैरे. इतकं काही बोलल्यानंतर म्हटलं जाऊ दे, मला म्हटलं तुझा इन्सल्ट नको, आपण जाऊया. मग त्यावेळेला माझं नाटक चालू होतं, राजसन्यास नावाचं. ही काम करायची त्याच्यामध्ये नंतर. तर त्या राजसन्यासमधली सिच्युएशन अशी होती की माझी प्रेयसी हरवलेली असते आणि मी तिचा शोध घेत असतो. शाबास. म्हणजे किती योगायोग असावेत. तर तो योगायोग तिथेही मला, म्हणजे ते सीन करताना मला असं जाणवत होतं. मग वडिलांचा कोणाला तरी फोन आला की प्रमोद आज आपल्याला इस्लामपूरला जायचं आहे. मी प्रयोग संपवून ठाणा स्टेशनला आलो, तिथून पुण्यावरून इस्लामपूर, मग तिथून नाश्ता. पण तिकडे जाण्याच्या अगोदर हायलाईट सांगतो फक्त, कारण थोडासा महत्त्वाचा भाग आहे म्हणून. ते इनामदार होते, त्यांच्याकडे त्याही वेळेला घरात बॉम्ब वगैरे होते. बापरे. आणि रायफल वगैरे तर ही छोटी किरकोळ गोष्ट. तर मुंबईच्या पोलीस कंट्रोलमधून आष्ट्याला फोन गेलेला होता की ह्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला पळवलेलं आहे, लग्न मध्ये केलं मी खोटं. कारण मॅरेज सर्टिफिकेट आहे, तर तिला पळवलं. मग त्यांच्यावर तसं येऊ नये म्हणून त्यांना पोलीस बंदोबस्तात आमचे लोक गेले तिकडे. मग त्यांनी सांगितलं हिला भेटले आणि मग असं आहे, तुझी तयारी आहे का देशपांडे साहेब? तर ते म्हणाली, ही म्हणाली हो. आणि मग ते सगळं, मग मला परत फोन आला म्हणून मग आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्या घोरपडेंनी आणि मग म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आम्हाला आवडलात, मुलीचं लग्न आत्ता इथे लावून देतो. म्हटलं नको, आपण नाही, मी त्यांना बोलवतो इकडे म्हणे हिच्या आई वडिलांना, त्यांच्या समोर लावून देतो. म्हटलं नको, त्यांची इच्छा नसेल तर उगाच हे कशाला करताय. मग ही सगळी वरात मुंबई, आई वडील तयार झाले आणि मग पुढे अजून आहे, अजून पुढे आहे, पण ते नंतर कधीतरी. मी म्हटलं ना फुल एकदम ड्रॅमॅटिक इव्हेंट्स असतात ना आपल्या आयुष्यात. खरंच प्रेम आंधळ असतो. हो, खरंच आंधळ म्हणजे काय, अगं कळतच पण नाही. त्या आंधळ्याबरोबर मी आंधळ्यासारखं भटकतच होतो. प्रश्नच नाही. खरं प्रेम म्हणूनच तर एकमेकांचं प्रेम हे सगळं जुगारून करणं म्हणजेच प्रेम. पण निमाती मला सांग की हे एका बाजूला ह्यांच्यावर लग्न करायचं हे मान्य आहे आणि घरातून एकदम पळून जायचं आई वडिलांना सोडून, ह्यामध्ये खूपच मला खूप त्रास झाला. खूपच बापरे. तर होणारच ना, दोन्हीकडे आपलं प्रेम असतं, हेही हवं असतं, आई वडील पण हवं. पण आपण पण असा विचारतो मग ह्याचं पुढचं भवितव्य काय, हा मी जास्त विचार केला. आई वडील तर आहेतच आपले, एक मानसिक पण थोडं असं वाटतं ना की ह्याचं पुढचं आयुष्य कसं आपल्यामुळे चांगलं होईल असं तिला कॉन्फिडन्स होता आणि खरंच झालंच ते. झालं की प्रश्नच नाही. पण मला वाटलं माझे आई वडील समजून घेतील मला किंवा असं. आणि असं वाटतं की असं मुलींकडे जरा आईवडिलांनी जरा लक्ष द्यावं. मुली त्या वयात जरा हे असतात, पण सजग असतातच, पण जरा त्यांच्या भावना आईवडिलांनी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. आताच्या आईवडिलांना सांगावंच लागत नाहीत, कारण मुलंच सांगून टाकतात. नाही, कारण मुलगी किती सासरी चांगलं असलं तरी कधीतरी तिला आपल्या आईवडिलांची आठवण येते आणि आई जवळची हवी असते कुठल्याही प्रसंगामध्ये. पण निमाते मग नंतर पूर्ण अबोला. हा, बरीच वर्ष तरी होतात, 7 वर्ष जवळपास. म्हणजे मी 7 वर्षात, ही 4-1 वर्षात, कारण मुलगी झाली होती पूर्वा, त्याच्यामुळे मग थोडंसं तिचं जाणं येणं सुरू होतं. नंतरच मला वाटतं त्याच्या 4-5 वर्षांनंतर. मला सांग की सटकन असा तू निर्णय घेतलास, तू इकडे आलीस, राजे घाटगे घराण्यामधली आमची राजकन्या डायरेक्ट इकडे पवारांकडे आली. मग सगळी रियालिटी आपल्या समोर उभी राहते. राहण्यापासून हे एकदम मस्त सुख वस्तू घरामध्ये राहिलेली, तू एकदम चाळीमध्ये आलीस. काय काय बदललं? सगळंच बदललं. म्हणजे मोठ्या घरातनं छोटं घर, मग सगळं ऍडजस्ट करणं, सगळं तोंडासमोर, सगळं जवळ जवळ जवळ, एकदम अंगावर आल्यासारखं वाटायचं. कॉमन टॉयलेट. हा, ते कॉमन टॉयलेट. मग ते कॉमन टॉयलेट म्हणजे तर भयंकर होतं. तरी आम्ही दारात पिंप असतो, टिपिकल तो असतो जसा आपण आता सिरियल मध्ये दाखवतो ना, चाळीमध्ये पिंप, निळ्या रंगाचा. पिंपातनं ते काढायचं, मग तिथे जायचं, कितवा नंबर आहे, 5वा 6वा 7वा उभं राहायचं. सगळं सहन केलं आणि सगळ्यांना जास्त मला तिच्याबद्दल अभिमान काय वाटतो की हे सगळं. आणि हे मला आता वाटतं मी कसं काय सहन केलं एवढं, की एवढी आपल्या प्रेमामध्ये ताकद की आपण सगळं जुगारून दिलेलं सगळं, म्हणजे हे छे काहीच नाही असं. एवढं प्रेम
असतं हे मी अनुभवलं. कसं काय मी केलं ते वा. त्या प्रेमाच्या जोरावरच. प्रश्नच नाही प्रश्न. कारण आमचा हनीमून म्हणजे लग्न झाल्यानंतर वरात आल्यानंतर त्या 10 बाय 12च्या खोलीतून वर एक पोटमाळा होता. त्या पोटमाळ्यावर आम्ही झोपलो होतो. बरं, 8-9 माणसं मी घरामध्ये. बापरे. बरं, पोटमाळ्यात जरा असं कुशीवर वळलं तरी कुर्र करायचा. म्हणजे तेही नाही. आणि मला आठवतंय त्या दिवशी, म्हणजे मगाशी म्हटलं ना की 9 तारखेची पत्रिका झालं 19 तारखेला. कोणालाही कळवलं नाही, फक्त फोनवरून सांगितलं. आणि मग एकमेकाला पम्याचं लग्न आहे, पम्याचं लग्न आहे, कुठे आहे वगैरे. आणि खरंच सांगतो की मग 500 लोक त्याही वेळेला आलेले होते. चाळीतले लोक तर येतातच, म्हणजे ते यायलाच हवे होते. त्यांचं दुपारचं झाल्यानंतर रात्री 500 लोक आले होते. हे प्रेम आहे लोकांनी मला आजपर्यंत दिलेलं. तुमचा संवादच इतका छान आहे ना की त्यामुळे तुम्ही म्हणजे नुसतं अभिनय क्षेत्र नाही तर सगळ्या बाजूनीच तुम्ही माणसं गोळा केलेली आहेत. मला मित्र आवडतात, मैत्रिणी आवडतात. अजून बोलला येणार, कसं येणार, नाही. त्याच्याकडे येणार आहे. हो. मैत्रिणी तुला आवडतात त्यांच्या? मला कुठे विचारतोय तो? आ. प्रश्नच येत नाही ना. तुला आवडतात म्हणून विचारूच शकत नाही. आवडतात फक्त दाखवून देतो तो. हा असं म्हणजे आवडतात, तिला आवडतात असे गुण किती? त्याला आवडतात ते दाखवून देतो मला. हे फार वाईट आहे. काय मी तर तुला एकच सांगतो की इतकी वर्ष तू मला दूरदर्शनमध्ये येताना बघतेस तर ना, आय एम व्हेरी गुड लिसनर. मला खूप ऐकायला आवडतं. समोरच्याला बोलायचं असतं काहीतरी आणि मग त्याला कोणीतरी ऐकणारा नसतो, तो मी असतो. आणि म्हणून मला माझे मित्र असतात, मैत्रिणी असतात. मी त्यांच्यासाठी त्या रूपातला असतो. बरोबर. मी एक ब्लॉटिंग पेपर आहे. ऐकल्यामुळे जर मन हलकं होत असेल कोणाचं तर येस, आय एम देअर फॉर यू, असं आहे. बरोबर. मी पण मैत्रीण होते हा विसरतो ना. मी तेच म्हणणार होते. मग माझं का नाही बराचसा ऐकलं? वेळ त्या मैत्रिणीला नको हे ना द्या. एवढं असा ह्याला वेळ कधीच देत नाही मी समजलं नाही. कधीच. हे ह्याला कधीच समजलं नाही. बरं. नाही असं नाही हा. हो नाही. हा आता नरमला की नाही. आता आम्ही दोघी बरोबर. बरं. मी माझ्या मैत्रिणाने बांधून मोकळा झाला, मग मला विसरला. मला नाही विसरला नाही. बरं निमाताई, तू पण इतकी उत्तम अभिनेत्री होतीस, म्हणजे तरुण तुर्क तुझ्यासाठी बघायला यायचंय. त्याच्यानंतर तुझा एक मोठा चाहता वर्ग होतो. तू कुठे गेलीस मग? नंतर हरवून गेलीस, तुझं अस्तित्वच नाही काही अभिनेत्री म्हणून. असं कसं झालं? असं झालं. लग्न झाल्यानंतर बऱ्याच आपल्याला जबाबदाऱ्या येतात. त्याच्यानंतर केलं पण तशी मजा नाही. मग मला जॉब लागला रेल्वेमध्ये कल्चरल कोट्यावर. मग तिथे दुधाची तान म्हणतात ताकावर असं काय ते. तर मी 3 वर्ष तिला त्या स्पर्धेमध्ये मला बक्षिसं मिळाली. पण जे आपण प्रोफेशनल असतो ते असं मला कुठेतरी फार असं हे वाटत होतं. थोडं तुला मजा येत नव्हती मला काम वासरात करायला. लंगडी काय शाणी असं वाटत होतं. हा, मोठमोठ्या लोकांबरोबर काम केलं असल्यामुळे ह्या लेवलला म्हणजे मला जरा त्रास व्हायचा. पण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे हाऊस म्हणून मी आपली भागवत होते. तुझी सुरुवात इथून किलबिल पासून सुरू झाली आहे. इथेच तू निर्माती म्हणून सुद्धा आलीस. तू निर्मिती केलीस 2 कार्यक्रमांची. हा म्हणजे बघ ना, एक वेगळ्या पद्धतीने तुझ्यातला कलाकार तू पण जपलास नाही का? नाही लाजानी ते काय काय गोष्टी मग कराव्या लागल्या. कुठेतरी आपलं असतं ना देणं. त्या ह्याच्याशी संपर्क राहणं. काय विचारत? बर, नाटकांची इतकी सुंदर परंपरा तुमच्याकडे होतीच, म्हणजे खूप सुंदर नाटकं केली. आघात सारखा चित्रपट ज्याला 10 पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झाला. काय बदललं आयुष्यात? खरं सांगू का, त्या दिवशी 10 बाय 12च्या खोलीतच होतो आणि आदल्या दिवशी फक्त एकच चॅनल होतं ना, दूरदर्शन. त्यामुळे 7:30च्या बातमीमध्ये ते आलं की प्रमोद पवार यांना अभिनय. आणि ते जे, कारण ते सगळीकडे पाहायला जायचं फक्त दूरदर्शन. 90ची गोष्ट आहे, 91. आणि ते मग धडाधड फोन यायला लागले. दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो वगैरे. तर मला कळे ना की मी 10 बाय 12च्याच खोलीत आहे ना अजून, आणि तरी देखील मी एवढा मोठा झालोय असं लोकांना का वाटतंय. आणि त्यातूनही ज्यावेळेला मी पारितोषिक घेतलं तर त्यावेळेला खरं सांगायचं तर माझ्याकडे काही तसं काही, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी सदरा शिवला होता. मग आमच्या चाळीतल्या एका मित्राची गाडी होती. तो म्हणाला आज या गाडीने तुम्ही जायचं वगैरे, आणि त्याने ती गाडी दिली होती. असं एक मला सजवलं होतं त्या दिवशी. क्या बात आहे. आणि हे लोकांनी सजवलं होतं, प्रेम दिलेलं होतं. आणि असंच सिनियर एखादा म्हणाला की अरे तू सर्वोत्कृष्ट अभिनेता, याच्यापुढे तुला काही काम नाही मिळणार.
अय्या. हो असं म्हणाले, 2 जण होते. तर म्हटलं का नाही, इथे मोठं असं काही नाव विव झालं की तुमची किंमत वाढते, मग त्यांना ते तुम्ही महाग वाटायला लागता. बरं म्हटलं. अरे असं म्हटल्यानंतर मी विचार करायला लागलो, पण मी कामं केली, आजही करतोय, करत राहतोय, करत 50 राहणार वर्ष आहे. हो 50 वर्ष. तर ही काही छोटी अचिव्हमेंट नाही असं मला नाही, वाटतं. प्रश्नच पण नाही. असं मनात ठेवणं आणि नाही नाही तुला आता कोण विचारतंय, कोण विचारणार नाही वगैरे, असं काही झालं कधी असा नाही. गप्प बसलाच नाही. काम काम हे ते कधी कधी ना इतका आनंद होतो तो कसा व्यक्त करायचा. आईला सांगू, बायकोला सांगू, पेढे वाचू का आनंदाने नाचू, त्यावेळेला आपण असे स्टन असतो की अरे याला आनंद झालाय की नाही, त्याच्या पलीकडचा तो आनंद असतो. पण बघा पहिल्या झटक्यात तर आघात सारखा, हो. म्हणजे आघातच झाला एक मोठा. अगदी अगदी म्हणजे जसं झुंज तसा आघात. झुंज ह्याची घराण्याची अभिमान झुंज आणि मग काय राजसन्यास मध्येच आणि मग एकदम तरुण तुर्क म्हातारे कशी लिंक लागली एवढी परंपरा आहे. मी म्हणजे लोकमान्य टिळक केले, टिळक आणि आगरकर मध्ये चाणक्य केले, आणि या सगळ्या प्रवासामध्ये ही एक बॅकबोन होती. अभिनय करतोय मी, अर्थातच मला बाकी व्यसनं कमी असल्यामुळे मला हे आवडतच होतं, ते करायला मिळत होतं, आणि MTNL सारखी मोठी संस्था माझ्या पाठीशी होती. प्रश्नच नाही. सपोर्ट झाला ऑफिस. हिला रेल्वे, आणि जे 10x12चं घर होतं ते मोठं करायचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकलो होतं केवळ कामामुळेच. बरोबर. आणि ते बक्षीस घेताना ना आघातचं, वसंतराव नाईक त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री होते आणि नंतर ते लगेच मुख्यमंत्री झाले. तर म्हटलं हे पारितोषिक आहे, हे ठेवायला माझ्याकडे स्वतःची जागा नाही. त्याच्यामध्ये माझं मग त्यांचा एक नातू भेटला, तो म्हणाला मी ते ऐकलं तुमचं वगैरे, मी तुम्हाला घेऊन जातो, आणि त्यांनी ते सगळं करून मला चेंबूरचं घर मिळालं. आज ते चेंबूरचं घर 3 BHK वगैरे, लोकांच्या भाषेत 3 BHK वगैरे असं झालेलं आहे. पण त्याही पलीकडे जाऊन अजून स्वतःचं पनवेलला एक घर केलेलं आहे. आणि हे म्हणजे ज्या 10x12च्या खोलीमध्ये हिने मला सपोर्ट केला होता, साथ दिली होती, तिच्यासाठी आता प्रचंड मोठं घर हे मिळालेलं आहे तिच्या एकंदरीत प्रेमाच्या कृतीमुळे. निमा, ते पण मला सांग की त्या घरामध्ये आपण आहोत, प्रेमाखातर आलेलो आहोत, आपल्याकडे एक वेगळी ऊर्जा आहे, सगळं मान्य आहे, पण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपली आई आपल्याला भेटत नाही आहे, किंवा तुझं पहिलं बाळंतपण, म्हणजे दिवस जाण्यापासून ते प्रत्येक अवस्था, मग बाळंतपण, यामध्ये पण आई नव्हती तुझी. ते कसं सहन केलंस तू सगळं? हो, श्वासातच कळलं मला. कसं सहन केलं माहिती नाही मला, कारण हा तर नाटकाच्या दौऱ्यावर वगैरे, अरे माझा 9वा महिना होता तेव्हा पण हा कुठे शूटला गेलेला फिल्मच्या गोव्याला. बापरे. आणि नाही 6वा-7वा महिना होता. 7वा महिना काहीतरी, आणि त्याच्यात तर मी 3 महिने तर हॉस्पिटलला तिला नेलं नाही. याचं कारण काय झालं माहिती ना, मला माझ्या मित्रांनी सांगितलं की गोव्याला शूट आहे, गरोदर बाईला तिकडे न्यायचं नाही कारण नजर लागते, असं त्याने मला सांगितलं. पण माझ्या मनाचं काय झालं, तिथे यांच्या आई वडिलांकडे मला सोडून गेला तो, मग मी जाणार कुठे ना, माझे आई वडील. बरं, आपल्याला आईचं यावेळेला जास्त गरज असते ना. बापरे. आई ती आईच ना शेवटी, कारण जे आईचं प्रेम वेगळं ते कोणीच नाही ना हिरावून घेऊ शकत. किती चांगलं असलं तरी आई ती पाहिजेच. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आईवडिलांनी जरा मुलीसाठी हा विचार करावा की मुलगी काही पळून गेली म्हणा, पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. तिला तुमची गरज असते. मग तुम्ही पुढे होऊन तिला जरा विचारा. जरा त्यांनी असं प्रेमाचं विचारलं ना, तर हे सगळं चित्र छान अजून प्रेमाने पुढे गेलं असतं. बरोबर. पण तुला निमते असं वाटतं का की संसारात काटे वगैरे येणारच, पण मला वाटतं आई वडिलांचा सपोर्ट असला तर ती संकट सोपी म्हणजे जरा बरं वाटलं असतं मला. कारण मी तिथून आले म्हटल्यावर इथलंच सगळं माझं जग झालं ना, तर मला बाहेरचं माझं जग कुठे मला दिसतच नव्हतं, असं झालं. बरं, हा नाटक दौरा, अरे पण माझ्याकडे कोण आहे मग? ते त्यावेळेचे कष्टाचे दिवस होते प्रमोद. त्यामुळे त्याची धावपळ मी कुठेतरी मी शोधत होते की जरा, पण नाहीच ना. मग त्याच्यात 10x10 असं कुठे जाऊन खिडकीत बसणं असंही ही पण सोय नाही की एका बाजूला जाऊन बसी जरा विचार करीन, आपलं छोटंसं काहीतरी
तेही नाही, सगळं तिथेच तिथेच तिथेच. म्हणजे जाणार ते कुठे आता मावशीकडे, म्हणून तिला भरपूर मोठं दिलेलं आहे सगळं. मावशीकडे जाऊन बसायची, पण त्याला काय अर्थ नाही ना बायकाचा, असं नाही ना. बरं, प्रमोद सर मला सांगा की तुम्ही म्हणाल गोव्याला गेलं की थोडं अशुभ असतं, तो महाराज, हो, तुम्ही प्लॅनचेट वगैरे करायचं असं मला कळलंय. मज्जा मज्जा ना. मज्जा मज्जा हो, ते म्हणजे खरं असतं का प्लॅनचेट? अरे काय काही नाही. माहित नाही. बरं माझ्या अपरोक्ष माझ्या मित्रांनी केलं हं. आणि त्यांनी विचारलं प्रमोद कसा आहे, आणि मग हे त्यांनी काय मित्रांना कशाला विचारायला पाहिजे प्लॅनचेट मध्ये? हा. आता बघ ना, आणि आत्मा कोणाचा आलेला असावा? नथुराम गोडसे. शाबास. म्हणजे माझ्या वाट्याला साधं काही नाहीच. बरं त्यांनी सांगितलं की तो चांगला आहे, पण तो जाऊ दे, जाऊ दे, असं असं आहे. असा आहे, म्हणजे सटक आहे, बेडा आहे. कळलं. वेड आहे असं. आणि त्यांनी मला सांगितलं अरे असं असं केलं होतं वगैरे. आणि ही केव्हाची 75, 76, 77 वगैरे मज्जाच त्या अशी. सालातली. ते वेडे पण. कारण आम्ही अभ्यासाला रुपारेल कॉलेजमध्ये जायचो त्या पॅसेजमध्ये, कारण घरी जागाच नसायची, तर मग तिकडे जाऊन बसायचो. मग त्यावेळेस त्या वयामध्ये असे हे वेडे चाळे केलेली खूप जण तुम्हाला भेटतील. आणि ते केलेले नाही ते मूर्ख, असं मला आजही वाटतं. पण तो मूर्खपणा केल्याशिवाय मज्जा नाही येत मजा नाही. आपल्याला, है की अगदी. नाही? करिअरचे एक एक टप्पे घेणं, आपापल्या आसपासच्या माणसांची स्पर्धा मग आपल्याला जाणवायला लागते. आपल्याला जी माणसं आपल्या जवळची वाटतात तीच नंतर तुमच्याकडे अरे याला मिळतं यार असं होतं. ह्या एक वेगळा स्ट्रगल असतो. म्हणजे कामं मिळवणं तो कष्टाचा भाग झाला, पण या माणसांपासून आपण पुढं जायचं, हा प्रवास कसा होता सर? काय व्हायचं माहिती आहे ना की खूप कलावंतांना तुम्ही भेटलेले आहात, त्याच्यामुळे लक्षात येत असेल. तर मी उपलब्ध आहे, आय एम अवेलेबल, आय एम बिझी बट आय एम अवेलेबल, असं काही काही बोर्ड्स असतात. मी उपलब्ध असायचो, पण परस्पर लोक सांगायचे की यार नाही तो अवेलेबल नाही आहे, तो हे करतो, तो ते करतो. आणि असं कितीतरी लोकांनी माझी कामं घालवली. मला त्याच्याबद्दल कधीही राग आला नाही किंवा काही नाही. मी कामच करत राहिलो, आजही करतोय, उद्याही करणार, सतत करतच राहणार आहे. पण त्यांच्याकडे ज्या वेळेला मी फेस टू फेस बघतो त्यांना, त्यावेळेला त्यांची मान खाली जाते की यार हे कधीतरी आपण ह्याच्याशी असे वागलो, पण हा अजून तिथेच आहे, हा घरी बसलेला नाही आहे. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने मी आम्ही दोघांनी एक नाटक निर्मिती करण्याचा पण प्रयत्न केला. हो, त्याचं नाव चला जगूया आनंदाने. वा वा वा. आणि मनोहर काटदार यांचं अप्रतिम नाटक. पण लोकांना ना दोष देणार नाही, पण मी माझा प्रॉव्हिडंट फंड हिचे काही पैसे असे काढून त्याच्यात घातले, कारण बाकी कुठे खर्च करावेत आणि काही करावं असं काही नव्हतं. नाटक केलं, नुकसान झालं तरी आनंद जो 35 प्रयोगांना मिळाला ना, तो इतका विलक्षण होता. खूप माणसं भेटायची, मजा यायची. ते कला आणि व्यवसाय याचं गणित फार वेगळं आहे. कलेपासून तुम्हाला फक्त आनंद मिळू आनंदच शकतो. मिळतो. व्यवसाय बघायचा असेल तर मग काही 19-20 होतं. पण निमाताई, तू थोडीशी एक तिरका माणूस म्हणून किंवा वेगळा माणूस म्हणून या सगळ्याकडे कसं बघायची? तुला कळत असेल की हातोहात आपल्या नवऱ्याला फसवतात. हो, मग ठणकवायची नाहीस तू? मी सांगायची त्याला की बाबा बरोबर नाहीये, तू जरा विचार कर. पण ऐकलं तर ना. प्रेमाला तिकडे हे उपमा नाही. हा, ऐकणार कोण? मग ऐकायला पण त्याला काय प्रॉब्लेम होता तसं माहिती नाही, तसं नाही. तू गप्प बस, तुला काय कळतंय? हा, मग माझं वाक्य त्यांनीच घेतलं. त्याने बोल. हा हा. कारण कसं होतं माहिती ना की माझे काही आडाखे असतील किंवा काही, पण ते चुकीचं पण निघू शकतात ना. मला सांगायची, मग मी थोडासा तू गप्प बस ग, मला डाऊट यायचा, तो मी त्याला सांगायची बाबा विचार कर. नाही, पण त्याचं तेच खरं, असं कसं ना. पण त्याचं तेच खरं. अगोदर आतमध्ये विचार करायचो मी, पण करायचं जरा खड्ड्यात पाय पण सर, मग टाकून. दुःख होतं असं की आपलाच माणूस आपल्यापासून इतका आपल्याला टोचून गेला. होतं ना. पण मला खूप आनंद, काय मला शांत झोप लागते, मी कोणाला फसवत नाही, त्याच्यामुळे मला निवांत झोप लागते. मध्ये एक चॅनल आलं होतं, प्रभात चॅनल, त्याच्यावर जवळजवळ 35 तासाचं माझं सॉफ्टवेअर होतं. कितीतरी नाटकं केली होती, आणि एका रात्रीत 20 वर्षापूर्वी ते चॅनल बंद झालं. बंद झालं. हो. आणि त्यावेळेला माझं जवळजवळ 15 लाखाचं नुकसान झालं. काय सांगताय? आणि ते त्यावेळेला जस्ट इमॅजिन करा. तर
त्यावेळेला मी शांत झोपत होतो, कारण ज्यांनी माझ्याकडे कामं केली होती त्या सगळ्यांना मी पैसे देऊन मोकळा झालो होतो. माझ्याकडे काहीही नव्हतं. म्हणजे तुम्ही नुकसानीतच. आर्टिस्टचे पैसे दिले पण आम्ही. मला तर त्याचा आनंद मिळाला ना, की मला फोन पैसे कधी देतोयस, देणारच की नाही वगैरे असले धमकीचे फोनच येत नव्हते. निवांत. पण असं वाटतं ना, आपलं नुकसान झालं तरी चालेल पण दुसऱ्या कलाकारांचं नुकसान होऊ नये हे आमचं त्यामुळे जरा त्याने दिलं. आई असं आम्ही खूप केलं म्हणजे. बापरे बापरे बापरे. पण आनंद हाच मिळाला. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपला आनंद. क्या हे बात मात्र आम्ही सगळ्या बाबतीत असं बरोबर. पाळलेलं बरं, आहे मग चैतन्य झाला आणि पहिली पूर्वा. पहिली पूर्वा पूर्वा, ते हा, पूर्वा पूर्वा होती, त्या बाबा वगैरे बोलतच हो. होते. असं काय घडलं की मग बाबा बोलायला लागले तुमच्याशी? नाही, हिचं जाणं येणं सुरू झालं हा. होतं. नंतर मी सांगू का? चैतन्याच्या वेळेला ऍक्सिडेंट झाला माझा. नाही, तीही जरा पुढचीच गोष्ट आहे. घर मिळालं मला. हा, हिने प्रयत्न केले, ही प्रेग्नंट हो, होती आणि हो, आम्हाला 7व्या महिन्यात. 10% सँक्शन झालं आणि पैसे नव्हते मुळात. इकडून तिकडून म्हणजे आज जसे लोन मिळतं ना तसं त्यावेळेला तसं मला काय, लोन हो. मिळत नव्हतं. ऑफिसमधून सुद्धा 70,000 मिळाले होते त्यावेळेला. नंतर मित्रांनी पैसे दिले, MTNL मधल्या काही मुलांनी असे पैसे काढले, ते दिले. हिच्या आईने त्यावेळेला दागिने दिले हो, हिला. आईकडे आणि ते मी दागिने तेव्हा आम्ही म्हटलं, पण गहाण आईने तिचे ठेवले. दागिने गहाण ठेवायला दिले. वा वा वा. आणि 1 वर्षाच्या आत मग तिला ते दिले काढून परतही केले. पण त्यावेळेला ते उभे राहणे आणि घर ताब्यात येणं ही एक सुरुवात झाली होती. आणि त्याच वेळेला हिच्या वडिलांना थोडासा प्रॉब्लेम झाला आरोग्याचा. तर हा. मग ही म्हणाली, अरे जाऊन जरा बघ ना काय झालंय. मग मी त्यांना बघितलं. तर बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, एक जो देव आहे त्याने आपल्याला काहीतरी एक वेगळी शक्ती पण दिलेली असते. आपण सतत बघत असतो. तर माझे एक डॉक्टर वेंगसरकर म्हणून आहेत, तर त्यांनी ना माझ्या आईला तपासताना त्यांनी म्हटलं तर न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम आला तर तो पहिल्यांदा तुमच्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतो बर आणि मग त्याच्यावरून निदान करता येतं. बर बर. तर मी त्यांना बघायला गेलो. हॉस्पिटलला होते ते त्यावेळेला नेमकं. दादर त्यांना फूड पॉयझन झालं वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं हॉस्पिटलमुळे. बघायला गेलो तर त्यांची ना बुब्बळ अशी 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 हालत होती, नजर स्थिर नव्हती. तर मी हिला येऊन सांगितलं की त्यांना डेफिनेटली न्यूरोचा प्रॉब्लेम, असं कसं म्हणतोस वगैरे. म्हटलं मी सांगतो. मग तिथून त्यांना डिस्चार्ज घेतला, दुसरीकडे ठेवलं, तिथे राहायला तयार नाही. मग घरी आणलं आणि ही केस काय आहे हे मी वेंगसरकरांना जाऊन सांगितलं. तर ते म्हणाले माझ्याकडे आणूच नकोस, तू जा CT स्कॅन करून घे, इथे आपल्या समोरच्या बदलं रुपारेलचं हे आहे तर तिथून करून घे. ते करून घेतलं. त्यांचं अरे हे आहेत अजून. म्हटलं हो. अरे एवढा मोठा हेमाटोमा आहे, त्यांचं ब्लड क्लॉट आलेला आहे, पॅरलाइज का नाही झालेत अजून. म्हटलं बारीक पॅरलाइज झालेले आहेत, सुरुवात आहे, परवा ऑपरेशन करतो, हरकेश संदासला जा. ते सगळं केलं. ही प्रेग्नंट होते त्याच्याला. त्याने तो हेमाटोमा काढून आणून दाखवला. मला दाखवला आणि मला चक्कर आली. लो तिथेच BP बघून झाला, मला. आणखी हिला चक्कर आली. अरे. ते वैतागले डॉक्टर, तो कशाला आलीस इथे, जात चालती हो अगोदर इथून, कारण बाळ आहे पोटामध्ये, त्याच्यावर इफेक्ट होणार. हे असं सगळ्याच ह्याच्यातून आम्ही जात होतो. त्या निमित्ताने मग ते बरे झाले. पुढे 21 वर्ष ते जगले. क्या बात आणि आहे. ही वा वा. मला असं वाटतं की त्या देवाची कृपा आहे आणि त्याला निमित्त आम्ही झालो. हा. आणि मग बाबा बोलायला लागले. हा. मग आणि ते आम्हाला- त्यांचं आमच्याकडेच येणं झालं. मग त्यांना मग काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे असं जावई माझा सगळ्या- भला. जावई माझा आता भला. अजून एक नाटक. फक्त आम्हाला ते जागा घेताना फक्त खूप त्रास झाला 10% मधलं. हो. मी 6 मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मला जागा मिळतच नव्हती. 6 वेळा ते ज्या वेळेला सगळं आघातच्या पारितोषिकाच्या वेळेला बोललो त्याचा परिणाम झाला आणि ते मिळाले. वा 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 वा. कसं असतं ना, सगळं चांगलं जुळून यायला सुद्धा एक योग लागतो. योग. आणि मी पण 7व्या महिन्यात तिथे दिवसभर बसले होते त्या मंत्र्यांच्या केबिन ऑर्डर घेण्यासाठी. ऑर्डर घेण्यासाठी. आणि मी इकडे नाटक काहीतरी करत होतो, फिरत होतो, ते चालूच होतं. म्हणजे असं सगळंच बरंच आहे स्ट्रगलिंग. कसं असतं, प्रत्येकाचं जगणं हे असंच टप्प्याटप्प्यानेच होत असतं. आमचं या टप्प्याने झालं. सगळ्यांनी आपल्या आयुष्यात असेच प्रयत्न केलेले असतात. असतात. बरोबर बरोबर. व्यक्त होण्याची भाषा आणि व्यक्त होणं फक्त वेगळं आहे. हमसे है
आमची ही. ऐतिहासिक नाटकांमधून किंवा ऐतिहासिक वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आला. भाषेवरचं हे इतकं प्रेम, इतकं सुंदर भाषा तुमची, बोलणं, हे कसं शिकलात तुम्ही? कुठून ह्याचा रियाज झाला? माझे वडील चांगले बोलायचे, एकदम छान छान. बोलायचे. आणि माझी आई उत्तम वाचक होती, बर. 4थी शिकलेली होती. पण पुस्तक हातात आलं की ती फडशा पाडायची, म्हणजे वाचून पूर्ण करायचे. तिचं बोलणं छान होतं. तिची सगळी गाणी पाठ होती, ती गाणी मी ऐकलेली होती. वा. आता आम्ही कोकणातले असल्यामुळे आणि गुहागर किंवा या साईडचे असल्यामुळे आयस बापूस वगैरे हे सगळं असतं, तरी देखील ती व्यवस्थित बोलायची. नंतर शाळा माझी शिरोडकर हायस्कूल, तिथे संस्कृतचे शिक्षक होते काळे सर, त्यांनी शिकवलं होतं. आणि माझं कसं झालं होतं की मला ना लोकांना बघायला आवडायचं, बोललेलं ऐकायला आवडायचं. त्याच्यातून मी शिकलो हे चांगलं बोलतायत आणि हे असं आपल्याला बोलता आलं पाहिजे असं सारखं वाटायचं. मग त्याच्यातून वाचन सुरू झालं, चांगले मित्र मिळाले आणि त्या मित्रांचा वाटा खूप महत्त्वाचा. बरोबर बरोबर. नाहीतर मग आपण बोलणार तरी कधी आणि काय. मग कुठच्या तरी एका परीक्षणामध्ये असं आलं होतं की या मुलाचा आवाज चांगला आहे, म्हणजे आता माझ्याकडे काय चांगलं आहे हे मला कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं आणि मग त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं, ते केले मी. एक परीक्षण असंही आलं होतं ना, दगडाला पाझर फोडायला लावणारी भूमिका काय आवाज काहीतरी. माझा सत्कार झाला होता रुपारेल कॉलेजमध्ये, तिथे हिरलेकर सर होते. त्यांनी वर्णन करताना असं सांगितलं की ह्याचा सत्कार आम्ही अशासाठी करतोय की हा बोर्ड वगैरे छान रंगवायचा, सुशोभन करायचा वगैरे. पण त्याहीपेक्षा ह्याच्या दूरदर्शनवरच्या ज्या माहितीपट आहेत ते बघताना असं वाटतं की ती जिवंत होऊन आपल्याशी बोलतायत. तसंच हा कुठच्याही एखाद्या दगडाचं वर्णन करेल तरी तो जिवंत होऊन बोलेल, असं त्याने माझं कौतुक केलं होतं आणि तेच माझं सर्टिफिकेट आहे आतापर्यंत. बरोबर. निमाताई, तुझी आई जेव्हा बोलत नव्हती तेव्हा याच्या आईबरोबर तुमचा कसा म्हणजे संवाद होता? इतक्या काय नाही, मला तिचाच आधार होता ना. हां, पण मैत्रीचं झालं ना. हो, तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण शेवटपर्यंत माझ्याकडेच होत्या त्या. आणि शेवटी माझी अशी आई ती आई ना. हां, नाही ती गोष्ट त्यामुळे मलाही ते आईसारखंच, म्हणजे तशी मी त्यांची सेवा वगैरे करायची. म्हणजे असं कधी हे नाही केलं की काय असं, तर माझा स्वभावच नाही ना तसा. माझ्या स्वभावातच म्हणजे कोमलपणा, एकदम सॉफ्टनेस असा आहे. फक्त माझ्या बाबतीत जरा तो भयंकर कोमल. चुकीचं आणि आलं की मला राग येतो, कोणी चुकीचं वागलं की काही खटकलं की मला राग येतो. की कधी एकदा त्याला सांगीन आणि बाबा असं मी मोकळी, म्हणजे असं नको वाटेल की चुकीचं मी ऍक्सेप्ट केलं. आणि आईला ना मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, त्याच्या पुढच्या महिन्यात हिने घेतली. अरे बाप. आणि आईला सांगितलं तुम्ही आता काही गडबड करू नका, आता मी सांगितलं मी आज शेवटचा दिवस मी जाते ऑफिसला, उद्यापासून मी घरी आहे. आणि झालं त्या दिवशी संध्याकाळी माझा चैतन्याचा फोन आला की आई पडली, आजी पडली आणि हाड मोडलं आणि तो थ्रोम्बो असतो तो नेमका. आणि मग सगळ्यात वाईट गोष्ट ती बोलायची बंद झाली त्याच्यामध्ये. मग तिथून मग ती ICU मध्ये आणि ICU मधून मग ती 1.5 महिना ICU होते. म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही आता तिच्या, म्हणजे हिने तिला सांगितलं की आता मी आहे घरी वगैरे, उद्यापासून मी आहे, मी आज जाऊन येते असं. अरे कष्टाचे दिवस असतात आणि आनंद द्यायला गेलो तर. आणि तिला कसं खूप बोलायला आवडायचं. आपल्याकडे तिचा एक छोटासा इंटरव्ह्यू पण झाला होता, पण कॅमेरा समोर आला आणि ते बोलणं बंद केलं होतं तिने. घरी आले होते माझी माय नाही बोलली का. हो. नंतर बाबा काय म्हणायला लागले ग, जावे माझ्या भल्याला? नाही पप्पांना खूपच म्हणजे छान, हो चांगलं आहे, म्हणजे त्यांचं त्यांनाच जाणवत होतं. म्हणजे असं नंतर खूप त्यांनी काही असं हेच नाही झालं, अगदी प्रेमाने सगळं. काय हाच करत होता ना, हाच करत होता सगळं. त्यांच्याकडे बघायला कोण आहे, भाऊ माझा लंडनला, त्याच्यामुळे शेवटी त्यांना पाणी पण मीच पाजलं. हो, हिनेच सांगितलं पप्पा कसे तरी करतायत, पडलेत, तू जा. आईचा फोन आला मला की अगं, मी म्हटलं अरे थांब, प्रमोद तिकडेच आहे, काहीतरी रवींद्रलाच होता काहीतरी, तर तो येईल. म्हटलं मला यायला वेळ लागेल. आणि हा माझ्या आधी पोचला, ह्यानीच सगळं केलं तिकडे, मी जायच्या आधीच जस्ट ते ऑफ झाले. शेवटी आम्ही कुठल्याही पद्धतीचे गरजेस न ठेवता किंवा मनात कुठलंही काहीही राग न धरता हे इतकं सगळं करणं, यासाठी माणूस म्हणून तुम्ही खूप संवेदनशील असलं पाहिजे. हो ना, मी तेव्हाच ओळखलं ना, म्हणून ह्याच्या बरोबर मी ये हुई ना बात.
क्या बात आहे. नाहीतर राहिलेच पण नसते. स्मिता, मी बोलायचो नाही त्यांच्याशी फार, म्हणजे गप्पा मारणं वगैरे, पण त्यांच्या गप्पा विलक्षण असायच्या. त्यांना त्यांचा भाऊ भेटला की क्रिकेटच्या गप्पा सुरू व्हायच्या त्यांच्या, आणि ते इतकं क्रिकेटवर बोलायचं, त्यांना खूप नॉलेज होतं. मला काहीच माहित नाही. हो, छान, मी आपलं ऐकत बसायचो. वा. पण मला वाटतं अशा वेळेला कर्म फार महत्वाचं असतं. काम करणं आणि त्यावेळेला त्यांची सेवा करणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि ते संस्कार आमच्या मुलांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांनीही तेच केलं किंवा करतात. आज मलाही काही हवं असेल किंवा तिला, तर तेच काळजी घेतात. पण हे जर आम्ही त्यांच्या समोर केलंच नसतं, त्यांना टाकून दिलं असतं कुठे, तर ते काही त्यांच्यावर संस्कार, म्हणून आपण हिंदू संस्कृती आणि हे म्हणतो ना की मुलांच्यावर संस्कार हे घरातून होत असतात. तर त्यांनी बघितलं ना आम्हाला, आम्ही आजी आजोबांची किती सेवा करत होतो. आई तर माझ्याकडेच होती, अल्झायमर झालेला तिला, रात्री म्हणजे ते काय बोलण्यासारखंच नाही सगळं. खूप माझ्या मुलांनी पण, पूर्वानी आणि चैतन्यानी पण त्यांचं खूप केलं. का मी किती थांब, तू बस आता. का त्यांना रात्र दिवस कळायची नाही, हे दोघं उठून जायचंय, करायचंय सगळं असं. फक्त ती अल्झायमरची स्टेज आमची येऊ नये एवढीच प्रार्थना करतो, कारण तोपर्यंत आपला मेंदू शाबूत त्याच्यासाठी काम करत आहात. कामं करत राहणार, कामं करत राहणं आणि आनंदाने कामं करत राहणं, आनंदाने वागणं. प्रमोद, आता 50 वर्ष तुमची या इंडस्ट्रीमध्ये पूर्ण झाली. म्हणजे आता किती, 12 2 24 32 36 12 चौक 48, 4 तप. 4 तपामध्ये सातत्याने बदलणारे माध्यम प्रवाह, नाटकांचे बदलती रूपं, मालिकांची आणि चित्रपटांची, यामध्ये सातत्याने आपल्याला उत्तम ठेवणं, तरुण ठेवणं, आनंदी ठेवणं, उत्तम भूमिका मिळवणं, हे कसं साध्य केलं तुम्ही? मी खूप प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो प्रामाणिकपणा म्हणजे अभिनयातला पण तितकाच. मला हे जमतं आणि एवढंच मी करणार. मी त्याच्या पलीकडे जाऊन फार काही करणार वगैरे असं. आणि माझ्या महत्वाकांक्षा आहेत ना, त्या काही गगनाला हात घालणाऱ्या नाही आहेत. मी चित्रपटही दिग्दर्शित करून बघितला, तोही केला. दूरदर्शनसाठीच आपण मर्मबंध सारखी एक अप्रतिम सिरियल केली, जी राजदत्तनी दिग्दर्शित केली. त्यानंतर मी दिग्दर्शित केलेली आजीबाईचा बटवा, ज्याची निर्मिती आणि हिने कामही केलं होतं त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी बघतो ना स्वतःकडे, तर त्यावेळेला मला असं लक्षात येतं की आपण सातत्याने बदलणाऱ्या प्रवाहाबरोबर सुद्धा बदलत गेलं पाहिजे. मला आता हे जमतं, हे बघितलं. आता मी ना नवीन पिढीला, जे आता EP प्रोडक्शन मॅनेजर वगैरे असे जे त्यांच्याबरोबर माझं जमत नाही, कारण मी माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ते लोक बिझनेसशी संवाद साधतात, जो मला करता येत नाही. म्हणून मी निर्मिती क्षेत्रातून बाजूला झालो, आणि दिग्दर्शन मला लोकांना पटवता येत नाही, तर ते नाही जमत आहे. त्यामुळे मी बघला, आणि मला वाईट काहीच वाटत नाही. पण आजही मी काम करतोय. आज एखादी माझी घरोघरी सारखी सिरियल सुरू आहे, ती लोकांना आवडते, त्याच्यातलं काम आवडतं, हे विशेष. कारण थांबवून, हो नाना तुम्ही बोलणार कधी हो, हे असं ज्या वेळेला विचारतात, त्यावेळेला आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचलंय. आणि ही पोचपावतीची छोटीशी गोष्ट असते ना, ती जगण्याला तुम्हाला आश्वासक ठरते, ऊर्जा देते. येस, खरं. निमते आता तर सगळं सेटल झालेलं आहे, म्हणजे मुलं सेटल झालेली आहेत. आता तू कर ना काम. आता मी सुरुवात करतेच आहे काम करायला. बघूया आता कोण मला काम देते ते. कशाला कोण काम देणार? तू मी माझं स्वतःच. आता एक हिंदी फिल्म केली तिने मध्ये जाऊन लखनौला, आणि करते. बघूया आता ती बाहेर आल्याशिवाय. पण गेली जवळजवळ 5 ते 6 वर्ष ती सेन्सॉर बोर्डवर होती, त्यामुळे जवळजवळ 400 फिल्म्स तिने बघितले. आता मी स्वतःच काहीतरी एक परिणाम झाला असेल, तो होईल. काही मी लिहायचा प्रयत्न करते, एखादं बघूया आता काहीतरी एखादी कथा आणि गोष्ट. मी तिला सिनेमा करायचा एका गोष्टीवर. अरे वा. तर त्याचे म्हणजे प्रयत्न चालू आहे. आमच्या गोष्टीचे राईट्स आमचेच आहेत, जे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं. पण त्याच्यामधल्या खूप महत्वाच्या गोष्टी मी लपवून ठेवल्यात, त्या सांगितलेल्या, त्या मी लिहिणार आहे आणि पुस्तक रूपाने मी सादर करणार आहे. खरंच काही बऱ्याच माझ्या गोष्टी आहेत की त्याच्यावर एक एपिसोड आनंदाने होईल. अगदी 2-2 वाक्यांवर पण एक एपिसोड आपण करतोच. बरोबर. माझ्याकडे
इतकं ठेवा आहे तो. माझ्या नवऱ्याच्या मैत्रिणी. माझ्या नवऱ्याच्या मैत्रिणी. अरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर किती पानं जातील बघ 100. भरपूर हा काय कॉन्फिडन्स आणि आहे माझ्या डोळ्यासमोर आहेत काय काय घटना आहेत, हा. छोटे छोटे प्रसंग आहेत जे मला हृदयाला टच झालेले आहेत, ते पण मी सगळे हे आज करणार बघ आहे. तू, त्यामुळे ते त्याने- सिरियल जो कोण करेल ते एकदम जोरात चालेल असा मला कॉन्फिडन्स आहे. आज खपली काढलेली आहेस. तर मला बळबळ, बळबळ, चान्स बळबळ. दिला ना तिने म्हणून, नाहीतर भळभळ कशाला? रक्त व्हायला सुरुवात झालेली नाहीतर आहे. लिखाणातनं झालं असतं बाहेर, पण आता प्रत्यक्ष झालं. बरोबर. पहिल्याच सुरुवातीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यापासून ते आता 50 वर्षांची इतकी सुंदर कारकीर्द. प्रमोद सर, नवीन जी पिढी आहे ते ज्यांना काही कळत नाही असं आपल्याला समोर कळतं, पण तरीसुद्धा त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं कितपत तुम्हाला सहन होतं? नाही, मला आवडतं मुळात. म्हणजे ते ही जी मुलं आहेत ना नवीन, तो वेगळा विचार घेऊन येतात, अभ्यास करतात. म्हणजे आता प्रमोद पवारला कास्ट करायचं आहे असं जरी ठरलं ना, तरी प्रमोद पवारने अगोदर काय काय केलेलं त्यांच्यावर माहिती जाल आहे ना, हातात पटकन ते सगळं येतं, ह्याने काय काय केलं नाही, आणि त्याचा अभ्यास करतात ती मुलं. म्हणजे किंवा मी एखाद्या मुलांना, नवीन मुलांना बोलवलं माझ्याकडे काम करायला, तर ती पहिल्यांदा माझा अभ्यास करताय, ह्याने काय केलंय अगोदर. काय सांगताय? हो, हा मी बघितलं तुम्ही अमुक अमुक केलंय वगैरे. म्हणजे त्यांना स्वतःबद्दलचा एक विश्वास, आणि त्याबरोबर मी कोणाकडे जातोय, काय करणार आहे, हे सगळी गणितं ठरलेली आहेत आणि त्यांना माहीत आहे. अर्थात या सगळ्या 100 मुलांच्यापैकी काही अशी माठ असतात की जे केवळ पैसा असतो त्यांच्या आईबापांच्याकडे म्हणून आलेली असतात. काही लोक खूप अभ्यास करून येतात आणि व्हिजन असते त्यांची, ती आपल्याला, म्हणजे काही ज्यांच्याबरोबर मी काम केलं त्याच्यामध्ये आता अगदी तरुण होता राजीव पाटील म्हणून, ज्याचा पांगिरा केला किंवा जोगवा केला, तर त्याला एखादी गोष्ट वाचली की त्याच्या डोळ्यात तो सिनेमा दिसायचा, आणि तो बोलता बोलता मला कळायचं की त्याचा सिनेमा दिसतोय त्याला डोळ्यात. आता माझे एक मित्र आहेत, लेखक आहेत, उत्तम कवी आहेत, संजय कृष्णाचे पाटील, सतत उत्तम लिहित असतात, बोलत असतात. एका बाजूला आणि कविता गाणी करतात, गाणी इतकं छान की त्यांच्याबरोबर काम करताना, गप्पा मारताना खूप बरं वाटतं. मग मला स्वतःला कधी वाचायला नाही मिळालं तर ह्यांचं ऐकलं तरी खूप बरं वाटतं. बरोबर. प्रमोद सर, आता बराच वेळ मी पण तुमच्या डोळ्यात बघते, तर तुमच्या डोळ्यातनं मला असं कळतं की तुम्ही उत्तम गाता सुद्धा, असं मला असं उगीच त्याचा वाटतं. आवाज खूप छान. हा, असं मला आवाज वाटतं. आहे तो फेमस चांगला. होता कॉलेजमध्ये. हा, आता आले की नाही बाहेर अशा गोष्टी येतात, हा, काही बऱ्याच आहेत अशा छान छान गोष्टी आहेत. तर आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. इतकी सुंदर प्रेमाची गोष्ट जी इतकी संघर्षमय आहे पण तरी सुद्धा वैभवशाली आहे असं मला म्हणायला हरकत नाही, आणि ते तेच तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या अशा छान गाण्याने जे वैभवीसाठी असेल, तर वैभवी म्हणजे निमाताई, मी 2 ओळी बघतो प्रयत्न हो, करून. पण निमाताई तू आलीस आणि तुला लिहिण्यासाठी खूप आम्ही तुला ऊर्जा देतो. भरपूर चित्रपट कर, आता हवं ते कर, तुला जे करायचे ते कर, कारण इतकी समरस झालेली आहेस तू प्रमोद पवार या व्यक्तिमत्वामध्ये, पण स्वतःचं जे आहे एक व्यक्तिमत्व वैभवी पवार. काय असा असतो तिचा अंगठा. हो, वैभवी नेहमीच, पवार. हे वैभवी पवार हे व्यक्तिमत्व आता पुन्हा एकदा उजळून जाऊ दे, या तुला मी Yes, मनपूर्वक शुभेच्छा देते. प्रमोद सर, एक गाणं म्हणा आणि 50 वर्षानंतर पुढे आता 75कडे जाऊ दे तुमची पण. बरं. तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेली, एकमेकावरी उधळली, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले.